तर मित्रांनो फायनली तर आपण नेक्स्ट ट्रिपला निघलो आहे. म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आज आपण कॅलंगूट बीच कॅलंगूट बीच ते देवबागचा ट्रॅव्हल करणार आहोत. कॅलंगूट बीच ते देवबागवर ट्रॅव्हल करणार आणि मस्त मी जिथे सुंदर सुंदर प्लेसेस येणार आहेत ना ते आज आपण बाईक कवर करणार आहोत. आणि आज आपल्या गाड्या अलकाजार इकडं थार लागले, इकडं आपली सगळी ऑल ओव्हर पब्लिक आहे जी नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी रेडी आहे. आणि आजची डेस्टिनेशन असणार आहे देवबाग तारकर्ली बीच. आणि इकडं पण हरिहर पण आहे. भाऊजी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे आमचे भाऊजी आहेत. आता एवढे मागे दिसतो कुठे. हा माझा ब्रो आहे. हाय ब्रो, गुड मॉर्निंग. इकडं आमची मंडळी आहेतच. गुड मॉर्निंग अशू. बाई 108चा स्पीड आहे आणि समोर हायवे आहे आपली. दोघांची रेसिंग झाली बाई, पण तो काय ऐकत नाही. 150 स्पीड आहे मला, त्यानंतर 120 प्लस असं असं. आता मगाशी स्पोर्ट्स मोडं टाकलेली गाडी सॉफ्ट वाऱ्यासाठी. एका हातात चालू ऑटोमॅटिक आहे म्हणून काही टेन्शन नाही. दुसरा हात फ्री राहतं माझा, त्यामुळे ब्लॉगिंग करायला जमते. आता घेता आता त्याला
गाड्या चालवा काय मजा येते भाई, एक नंबर हायवेला. त्याविषयी रात्री मजा ना आली, तर रात्री जरा हळूहळू गाडी झाली, पण आता तर दिवसाची मजा येते गाडी चालवली नाही, खतरनाक. आता आपण मुंबई गोवा हायवे सोडून आता आपण कुडाळच्या मार्गाला लागलेलो आहेत आणि कुडाळपासून जवळ आता इथून 32 किलोमीटर आहे. पहिले कुडाळ लागत, कुडाळच्या नंतर आपल्याला तारकर्ली वगैरे गावं लागतील, मीठ मुंबरी, तारा मुंबरी ही गावं लागतील. आता प्रॉपर आता लोकल आपण कोकणात घुसलो बघा, बेटाची झाडं लागली, आता नारळीची झाडं लागली. गोवा तर गोवा आणि आपला कोकण तो कोकण बाई, कोकणची हवाच काय वेगळी ना. नक्षू काय नक्षू झोपला, नक्षूला परत मारायला लागला. नक्षू रातच्या परत घालवून नाही तर आता कुडाळच्या पेट्रोल पंप आलतो, मागं दिसतं ना पेट्रोल पंप आहे, आणि तर पेट्रोलच नाही. जर काही कोकणात असेल तर बाईक भेटतं, 1000 पेट्रोल भेटतं. तर काही ठिकाणी पेट्रोलच अवेलेबल नाही. बघू तशी आपली 400 किलोमीटरची रेंज आहे. इथून आपल्याला तारकर्ली बीच 40 किलोमीटर दाखवते, म्हणजे अपडाऊन 100 किलोमीटर रेंज तर आहे भरपूर, पण कसं जेवढा हजार भेटेल ना तेवढाच चालेल. याचं लय गोंगाट जायला हे तुमच्या जागेवशी झाली जरा. चला आम्ही पोचतो कुडाळला, आणि कुडाळच्या पेट्रोल परत टाकी करू. तशी पण अर्धी टाकी एकदम अर्धी तर आहेत ना, अर्धा ते जास्त आहे. बघू आता किती पेट्रोल बसतं. 987, 900, 1000, 9 लिटर. तीन का दादा पेट्रोल बसेल वाटतं. या पेट्रोल पंपावर डिझेल तर संपलं, फक्त पेट्रोल अवेलेबल आहे. तर गाईज आत्ता आपण पेट्रोल टाकलं आहे, जवळजवळ 4350चा पेट्रोल टाकलं आहे. आणि किती लिटर आलं आहे, किती लिटर तो नाही सर, 4350चा पेट्रोल बसलाय. बोला चप्पल घाल, चालू दिसतो. ते येतील नंतर. तर काही जस्ट आता पोचलो आम्ही तारकर्ली बीचवर, आणि रूम हॉटेल वगैरे घेतला. तुम्ही बघितलं असेल रूम आणि हॉटेल कसा येतो, मस्त लाकडाचा रूम आणि हॉटेल आहे. आता आम्ही चाललो आहे तारकर्ली बीचवर, आणि आमच्या रूमपासून फक्त जास्त 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं बीच आहे. आणि कुठं आले बीच? हां कुठला बीचवर? तारकर्ली बीच. कुठं तारकर्ली बीच. तर हॉटेलपासून आमच्या फक्त हॉटेलमध्ये रूमपासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर बीच चालू होतं. आणि तिथं वास्तुस्थिती अशी आहे, ही अशी एरिया आहे इकडून. हां हो इथून सरळ किती मस्त आहे बघ पिकला जायला. चल चल
लक्ष व्हाईट सँड बघू आपण बघू ते. फोटो काढलेला ना तुम्ही परत घालवला की अरे बाबा गरम होता आतमध्ये. चला एक लेवल कर. पाठी ना युट्यूबवर पाठी नाही. खाली खाली वीडियो है. चलो क्या शिंपले बोला काय ला आई शपथ काय मित्रांनो खरं सांगायचं तर दिवस फिरून खूप थकलो होतो
पण हा सूर्यास्त पाहिल्यावर सगळा थकवा कुठं निघून गेला. समुद्रकिनारी बसून असे क्षण अनुभवायला मिळणं हाच तर प्रवासाचा खरा आनंद आहे. मी अनेक समुद्रकिनारे पाहिले आहेत, पण या तारकर्लीच्या संध्याकाळी काहीतरी वेगळीच शांतता होती. इथे बसले की वेळ कसा जातो तेही कळत नाही. काही बोलावंसं वाटतच नाही, फक्त हा नजारा बघत बसावासं वाटतंय. अशा क्षणांसाठी तर आपण एवढा प्रवास करतो. कॅमेरा फक्त नजारा दाखवतो, पण इथे बसल्याची भावना येते ना, ती शब्द सांगणं खरंच कठीण आहे. तर मित्र आता संध्याकाळी वाजले 7:30 आणि 7:30 जो काय सनसेट झालेला बाई कर्नावाला. तुम्ही आपल्या आता व्हिडिओ बघत असाल. सनसेट आवडत तर आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि आता आपण आहोत म्हणजे हा तुम्हाला जो दिसतो व्ह्यू तो आहे तारकर्लीचा समुद्रकिनारा, म्हणजे तारकर्ली देवबागचा समुद्रकिनारा आहे. आणि बाई का जबरदस्त दिसतोय व्ह्यू, बघू शकता बाई खतरनाक. तर माझं वाचून गेलं का ना एकदम तुझा कॉट नंबर घेऊन सापडलं. तर आता संध्याकाळच्या वाजल्यात किती वाजत किती 8 वाजले आणि रात्री जेवायची तयारी चालू आहे. तर असं एक कोळी आणले आज काय कुठे डिश आहेत काय बनव सर सुरमई फ्राय. सुरमई फ्राय आज मस्त पैकी सुरमई फ्राय आणि कोलंबी फ्राय खायला भेटलं. तर दाखवलेच तुम्हाला मी नक्की काय बोलतो आज एन्जॉय करत ना. तर माझी मॅडम बसून सोडते. आम्हाला सनसेट बघायला येतो. कसला भारी सनसेट होतो. मी मला व्हिडिओ घ्यायची टँडच होतो म्हणून गेलो. नक्षी से हाय दारू का दिसतो तू असं. माझ्या 7,000 दिसतो बघ किती संपले एवढं ना. या 800 मध्ये तुम्ही 7,000 देतो त्याला कसं संपवलं ना. 800 मध्ये तुम्ही स्वतः जवळ संपवलं. माझे संपवलेले ते तुमचं लिहून देतो ना मामा तुम्ही. पहिले कालचं बाकी आहेत ना माझं. हो हो ते लिहून ठेवलं ठेवले ना. सकाळी दूध आणले तर लिहिलं. सकाळी हां 200 दूध काजू कालचं आणि आज कालचं 850 ना तुम्ही. हां 850 सकाळी दुधाचं लिहिलं ना. हां लिहिलं ते तिथं लिहिलं 750 आणि ते 850 नागेश मामाने देणे. 750 ना. कालचं किती आहे टोटल. सकाळी दूध 200. हां तो काल भरले ते रेग्युलेटरला 850. ते मायनस कर ना. माझ्या नाही सामानाचं सगळं किती झालं ते मायनस कर. हां हां आणि माझ्या 7,000 आता देत ना. हां हां मग माझ्या का उरताना पैसे का काय. आता तुमचं ते 850 मायनस करून ना 800 नाही 1700 झाले ना माझं. भाऊ एवढं पाणी ठेवतो ना अंड्यानं उकरायला पाणी का हां हां वापरायचं? तुम्ही दिलं ना. जास्त ठेवलेलं मग मी नाही लागलं. एक तर गॅस आपली कमी आहे. पाणी अंड्याला एवढं ठेवले गॅस कमी आहे आपल्याला. तुम्हाला काय ना 180 रुपये देणार. तेच सांगतो माझ्याकडे 7,000 दिले. तुम्हाला तुमचं तुम्ही ते 850 भेटलं तुम्हाला ते दिलं ते दिलं. तर मामाने नंतर 1100 रुपये किती 11,500 मामाला दिलं. काय झालं ते झालं ना. हे बघा आता काय 2,000 दिलं तुम्हाला. त्यातलं तुमचं किती होतं 850. हां ते दिलं मग तुमचं किती राहिलं मामा 1250. तो क्लिअर तो सगळा क्लिअर तो झाले. क्लिअर आता बघ. त्याचं सामान काय आणलं तर सांगला ना मामाने. हो तो सगळा आता बघ काल परवाशी मामाने सकाळी रात्री संध्याकाळी पाणी आणि अंडी आणली ती 750. हां सकाळी दूध आणलं 200 आणि ते बिस्किटा ते 850 मामाने देणं आहे हा का. आणि 850 दुसरं तर आता दुपारी ते रेग्युलेटर मामाही Regulator. रेग्युलेटर खराब होतं ना तो मामाही दिलं ते 850 आणि ह्या 1700 बोलून झालं ना ते. 700 झालं ते. इथं माझी बायको जेवायला बसलेली आहे. कचाकच सुरमईच्या बोटा तोडलेल्या आहेत. 5 सुरमईच्या बोटा खाल्लेल्या आहे पाहिजे
दारू प्यायला पण पाहिजे, जेवायला पण पाहिजे. आम्ही एवढे गाडी जाऊ तेव्हा ना दिसतं का तुम्हाला? हा, दिवस रात्र करून आम्ही ट्रॅव्हल करतो. 5 दिवस काय मुद्दाच प्यायची. डोलं झिजवलं असं आमचं, असं डोलं करून आम्ही गाड्या चालवतो. जेवताना झोपायचं गप. माझं जेव्हा आता झोपातच आहे का तेव्हा ना आमची मला किव आहे. हा, आम्ही असं गाडी चालवतो. मावशी काय बोलते तुला? मला काय नाही बोलत, भांडा नाहीतर मारा. अभी तरी क्या बोलणे काय दीदी बोल. मला काहीच नाही बोलायचं. मुका जेवायचा झोपा. सकाळची So उठत guys- नाही परत. तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग आपण इथं शूट बंद करूया, कारण रात्रीच्या वाजले 11 वाजता आता जेवलो. तर उद्याचा प्लॅन उद्या समजेल. आय होप तुम्हाला आपल्या आजची व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. सुरेश भाऊ तू काय बोल? आय लव्ह यू. फोटो एडिटिंग चालू आहे काय, फोटो एडिटिंग